लक्षपूर्वक आहे का इकडे एकदा समजून घ्या की काय आहे. आता लक्ष द्या इकडे. मराठी व्याकरणामध्ये आपल्याला काही टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्सवर विशेष भर दिला जातो कारण त्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात. आणि स्पेशली मराठी भाषेचं उगमस्थान किंवा भारतात ज्या भाषा बोलल्या जातात त्यांचं उगमस्थान, की भारतात ज्या भाषा बोलल्या जातात ते किती प्रकारे आहेत, प्रादेशिक भाषा काय आहेत आणि कशा प्रकारे कोणत्या भाषेचा उगम किंवा कोणत्या भाषेचा गट काय आहे हे आपण आज इथं शिकणार आहोत. व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का. बघा बोर्डावर मी लिहून ठेवलेलं आहे आधीच. आता याचं विश्लेषण तुम्हाला सांगतोय, व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का. आता भाषेचे उगमस्थान. भाषेचे उगमस्थान म्हणजे भारतात ज्या काही भाषा बोलल्या जातात त्यांचा एक विशिष्ट गट आहे आणि तो विशिष्ट गट तुम्हाला माहीत असायला पाहिजे कारण प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी भाषेचे उगमस्थान किंवा भाषेचे उगमस्थानावर प्रश्न विचारले जातात आणि ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. भारतात ज्या भाषा बोलल्या जातात त्या 2 गटात विभागल्या गेल्या आहेत. आता पहिला गट कोणता आणि दुसरा गट कोणता हे आपण इथं सांगणार आहोत. पहिला गट आहे आर्य गट. लक्षपूर्वक आहे का. हा आपण एक भारताचा नकाशा एक थोडाफार एक काढलेला आहे इथं, हे असं ठीक आहे. तर त्यामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा प्रकारे आपण इथं दिशा ठरवलेली आहे. मग आता आपण या भारताच्या नकाशाद्वारे आपण समजू शकतो की कुठल्या भाषा कोणत्या गटात येतात, इझिली आपल्याला माहीत पडेल. बघा आता हा जो महाराष्ट्र आहे, हा पश्चिम भागामध्ये जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र प्लस उत्तर भारत ह्या काही भाषा ज्या बोलल्या जातात, महाराष्ट्र आणि उत्तर भारत यामध्ये ज्या काही भाषा बोलल्या जातात त्या भाषांचा गट आहे आर्य गट. लक्षात ठेवायचं. 2 विभागात भाषांचा विभाग झालेला आहे, गट झालेला आहे. पहिला आर्य गट, त्याला इंडो युरोपियन गट असे म्हणतात आणि दुसरा द्रविडियन गट, त्यामध्ये कोणते कोणते भाषा येतात ते आपण इथं सांगणार आहोत. आता बघा महाराष्ट्र आणि उत्तर भारतात ज्या भाषा बोलल्या जातात किंवा ज्या भाषा मोडल्या जातात त्यांना आर्य गटातील भाषा असे म्हणतात. आणि त्यामध्ये एक छोटीशी ट्रिक आहे की आर्य गटातील भाषा ओळखण्याची ट्रिक कशी, ती आहे महिसा पागु ब. हे लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं? महिसा पागु ब. आपला जो अभ्यासाचं नियोजन आहे हे संपूर्णतः ट्रिक्सवर लक्षात ठेवायचं. ट्रिक्सवर असणार आहे कारण ट्रिक्स आपल्याला जर पाठांतर असले तर ते प्रश्न पाठांतर लवकर होतील. तर आर्य गटातील म्हणजेच इंडो युरोपियन गटातील भाषा ओळखण्याची साधी आणि सोपी ट्रिक आहे महिसा पागु ब. आता म म्हणजे मराठी, ही म्हणजे हिंदी, स म्हणजे संस्कृत, महिसा पा म्हणजे पाली, गु म्हणजे गुजराती, ब म्हणजे बंगाली. आलं लक्षात. म्हणजे एक साधी आणि सोपी ट्रिक आहे आर्य गटातील किंवा इंडो युरोपियन गटातील भाषा ओळखण्याची. तुम्हाला जर हे माहीत असेल तर याच्यावर प्रश्न विचारले जातात की गुजराती ही कोणत्या गटातील भाषा आहे किंवा असे पण प्रश्न विचारतात की 3 भाषांचे गट हे समान देणार आणि 1 भाषांचा गट वेगळा देणार आणि प्रश्न विचारणार की विरुद्ध गट ओळखा किंवा दुसरा घटक वेगळा किंवा वेगळा घटक ओळखा. हे अशा प्रकारचे प्रश्न तिथं येतात. समजून घ्या. 3 भाषा या आर्य गटातील दिलेल्या असतील आणि 1 भाषा द्रविडियन गटातील असेल तर तुम्हाला ते माहीत असायला पाहिजे की आर्य गटात कोणत्या भाषा येतात आणि द्रविडियन गटात कोणत्या भाषा येतात. फॉर एक्झाम्पल समजून घ्या. प्रश्न जर असा आला की मराठी, हिंदी, संस्कृत, तामिळ हा असा एक प्रश्न आला आणि विचारला प्रश्न की वेगळा घटक ओळखा. मग तुम्हाला माहीत असायला पाहिजे की महिसा पागु ब म्हणजे मराठी, हिंदी, संस्कृत हे आर्य गटातील आहे आणि तामिळ हा द्रविडियन गटातील आहे. म्हणजे इथला उत्तर काय आहे? तामिळ. आजकाल प्रश्न विचारण्याची शैली ही वेगळी झालेली आहे. पहिले सारखे प्रश्न विचारत नाही. आता ॲडव्हान्स लेवल आलेला आहे आणि ॲडव्हान्स लेवलची तयारी आपल्याला असायला पाहिजे. लक्षात ठेवायचा. जोपर्यंत ॲडव्हान्स लेवलची तयारी आपल्याला असणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. मग कधी कधी काय होते की या गटातील
3 भाषा देतील आणि या गटातील 1 भाषा देणार, म्हणजेच तेलुगू, तामिळ, मल्याळम देईल आणि इकडे हिंदी देईल. मग आपल्याला ते समजायला पाहिजे की वेगळा घटक कोणता आहे. आलं लक्षात. आता इथं झाला आर्य गट आणि इथं झाला द्रविडियन गट. आलं लक्षात. आता इथं एक शब्द आहे की भाषा. एक भाषा हा शब्द आहे. मग भाषा म्हणजे काय किंवा भाषा या शब्दाचा जन्म कुठून झाला हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. भाषा या शब्दाचा जन्म झालेला आहे भास या संस्कृत शब्दापासून. लक्षात ठेवायचा. प्रश्न विचारला जातो, स्पेशली पोलीस भरतीचा ठेवलेला प्रश्न आहे. भाषा खालील मग ते ऑप्शन दिलेले असतील की भाषा या शब्दाचा जन्म कुठून झाला, मग काहीतरी भास, मग अजून काही दिलेलं असेल, मग ते आपल्याला माहीत असायला पाहिजे की याचा जन्म कुठून झालेला आहे. मग भाषा या शब्दाचा जन्म झालेला आहे भास या संस्कृत शब्दापासून. आलं लक्षात. मग आता आपल्याला माहीत असायला पाहिजे की भाषा म्हणजे काय. आपल्याला काय माहीत असायला पाहिजे की भाषा म्हणजे काय. भाषा म्हणजे हेच आहे की तुमचे आमचे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. लक्षात ठेवायचा. भाषा म्हणजे काय, तुमचे आमचे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जर आपल्याला याचा व्याकरण करायचं आहे, उच्चारण करायचं आहे, तर आपण ते म्हणू शकतो की बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आलं लक्षात. म्हणजेच 2 व्यक्ती असतील तर दोनही व्यक्तींचे आचार विचार एकमेकांना सांगण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर केला जातो त्याला भाषा असे म्हणतात. आलं लक्षात. आणि आपले प्रादेशिक भाषा आहेत, म्हणजे भारतात जे काही प्रदेश आहेत, जे काही राज्य आहेत, त्यांचे जे राज्यभाषा ज्या आहेत त्या टोटल भारतात प्रादेशिक भाषा आहेत 22. लक्षात ठेवायचं. किती आहेत? 22. समजलं. आणि त्यामध्ये अभिजात भाषा हा एक शब्द आलेला आहे. प्रश्न विचारला जातो अभिजात भाषा म्हणजे काय किंवा अभिजात भाषा किती आहेत हे ते. आलं लक्षात. तर अभिजात भाषा म्हणजे उच्च दर्जाच्या भाषा. अभिजात भाषा म्हणजेच काय, उच्च दर्जाच्या भाषा. म्हणजे अशा भाषा जे फार पूर्वीपासून ते बोलत आलेले आहेत आणि आताही ते अस्तित्वात आहेत, अशा ज्या भाषा असतात त्यांना अभिजात भाषा अशा म्हणतात. आलं लक्षात. मग आता तिथं कोणकोणत्या भाषांचा समावेश आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. मग त्याची पण एक ट्रिक आहे. त्याची ट्रिक काय आहे? तेता मकस ओम. आलं लक्षात. त्याची ट्रिक काय आहे? तेता मकस ओम. ते म्हणजे तेलुगू, ता म्हणजे तामिळ, म म्हणजे मल्याळम, मकस, क म्हणजे कन्नड, मकस, स म्हणजे संस्कृत, उ म्हणजे उडिया आणि म म्हणजे मराठी. आता हा जो मराठी भाषा जो आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी श्री रंगनाथ पठारे समिती कार्यरत होती, म्हणजे आहे असं म्हणायला पाहिजे आपल्याला. आता शेवटी सगळं मान्यता मिळालेलीच आहे. फक्त आता काही दिवसात म्हणा किंवा काही महिन्यात मराठी भाषा पण अभिजात भाषेला त्याला दर्जा मिळणार आहे. 100% 99% झालेला आहे. फक्त थोडाफार आता आहे. होऊ शकते आपला लेक्चर संपेपर्यंतही होऊ शकते किंवा हे व्हिडिओ जसं अपलोड होणार तर व्हिडिओमध्ये तर मी असं म्हटलेलं आहे की मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असणार किंवा आहे. तर काही काळानंतर मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. लक्षात ठेवायचं. समजलं. हां, मग ते अपडेट करत राहायचं. त्याच्यानंतर जसं आता द्रविडियन गट, आता पहिला गट झालेला होता आर्य गट, बरोबर आहे ना. आता दुसरा गट आहे द्रविडियन गट. आता द्रविडियन गट म्हणजेच काय, महाराष्ट्राशिवाय. लक्षात ठेवायचा. द्रविडियन गट म्हणजे काय की महाराष्ट्राशिवाय दक्षिण भारतातील ज्या काही राज्य आहेत आणि दक्षिण भारतात ज्या काही भाषा बोलल्या जातात त्या सगळ्यांचा समावेश कुठे होतो? द्रविडियन गटात होतो. लक्षात ठेवायचं. मग द्रविडियन गटातील भाषा ओळखण्याची ट्रिक कशी आहे? तेता मका. कोणता मका? तेता मका. हे लक्षात ठेवायचं. हे ट्रिक लक्षात ठेवायचं. ट्रिक जर तुमच्या लक्षात आलं तर कोणताही प्रश्न सुटणार नाही. द्रविडियन गटातील भाषा ओळखण्याची ट्रिक काय आहे? तेता मका. ते म्हणजे तेलुगू, ता म्हणजे तामिळ, म म्हणजे मल्याळम, का म्हणजे कानडी. तेता मका. आला लक्षात ठेवायचं. घरी जाताना उठताना बसताना कोणता मका खायचा? तेता मका खायचं. कुठे जायचं? द्रविडचं घरी. आलं लक्षात. म्हणजे हे टेक्निक जे आहे, आलं लक्षात, हे टेक्निक आहे. हे टेक्निक लक्षपूर्वक ऐकायचं.
भारतात जे भाषा बोलल्या जातात जे 2 गट, आर्य गट, द्रविडियन गट, समजलं. प्रादेशिक भाषा समजला. ज्या भारतामध्ये ज्या काही राज्य आहेत त्यांच्या ज्या राज्यभाषा आहेत त्यांना प्रादेशिक भाषा म्हणतात. त्यांची एकूण संख्या 22 आहे, लक्षात ठेवायचं. बरोबर. आता तुम्ही म्हणाल सर राज्यात तर 28-29 आहेत, मग भाषा कशा 22 आहेत? हा प्रश्न पडला की नाही पडला? मग असे काही राज्य आहेत, 2-3 राज्य मिळून एकच राज्यभाषा आहे. आलं लक्षात? म्हणून प्रादेशिक भाषा 22 आहेत. समजलं? आता त्याच्यानंतर आपला भाषा पण समजलं. भाषा या शब्दाचा जो उगम आहे तो भाष या संस्कृत शब्दापासून झालेला आहे. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. आलं लक्षात? तुमचे आमचे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. बोलणारा किंवा ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आलं लक्षात? मग आता इथं आलेला आहे सर्वात जुन्या भाषा, हा एक शब्द आलेला आहे. प्रश्न विचारला जातो सर्वात जुन्या भाषा कोणत्या? हा पोलीस भरतीचा पेटंट प्रश्न आहे. सर्वात जुन्या भाषा कोणत्या? तर कोणत्या आहेत? संस्कृत आणि तामिळ. संस्कृत हा आर्य गटातील आहे आणि तामिळ हा द्रविडियन गटातील आहे. याचे 2 भाषा सर्वात जुन्या भाषा आहेत. प्रश्न विचारला जातो सर्वात जुन्या भाषा कोणत्या? तर कोणता आहे? संस्कृत आणि तामिळ. आला लक्षात? मग येतो दुसरा प्रश्न की मराठी भाषेचा उगम कसा झालेला आहे? मराठी भाषेचा उगम कुठून झालेला आहे? मराठी भाषेचा जन्म कुठून झालेला आहे? मराठी भाषेचा जन्मस्थान काय? तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. मग मराठी भाषेचा जन्म कुठून झालेला आहे? संस्कृत आणि प्राकृत. संस्कृत म्हणजे ते भाषा जी असते कर्मण्यवाधिकार असते संस्कृतमध्ये आहे. मग प्राकृत म्हणजे काय? प्राकृत भाषा म्हणजे जे पूर्वीचे महाराष्ट्रीयन होते. लक्ष ठेवा, प्राकृत भाषा म्हणजे काय? पूर्वीचे जे महाराष्ट्रीयन होते, जे आधीपासून महाराष्ट्रात जन्मले आणि महाराष्ट्रातच मरण पावले, असे जे पूर्वज जे होते ते जे भाषांचा वापर करत होते त्या भाषांना प्राकृत भाषा म्हणतात. मग संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषेचा अपभ्रंश झाला आणि या अपभ्रंशामुळे मराठी हा शब्द निर्माण झाला. मराठी हा शब्द म्हणता म्हणता काही काळानंतर मराठीचा मराठी झाला आणि मराठीचा मराठी हा शब्द तयार झालेला आहे. लक्षात ठेवायचा. म्हणून मराठी भाषा याचा जन्म जर विचारला तर संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषा मिळून मराठी ह्या भाषेचा जन्म झालेला आहे असं तुम्हाला समजायचं आहे. लक्षात? यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात तर हे तुम्हाला पूर्णतः माहीत असायला पाहिजे. आलं लक्षात? मराठी भाषेचा उगम. मग आता मराठी भाषेवर प्रभुत्व कोणाचे आहेत हे माहीत असायला पाहिजे. कारण मराठी भाषेवर प्रभुत्व म्हणजेच काय? पहिले हा प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला. बघा, मी जे काही वाक्य बोलतो, जे काही शब्द बोलतो ते पर्टिक्युलरली पूर्ण शब्द तुमच्या डोक्यात असायला पाहिजे आणि ते प्रश्न ते शब्द तुम्हाला समजायला पाहिजे. आता मराठी भाषेवर प्रभुत्व. आता प्रभुत्व म्हणजेच काय? वर्चस्व. मराठी भाषेवर ताबा. मराठी भाषेवर ताबा म्हणजेच त्याच्यावर प्रभुत्व म्हणजे त्याच्यावर म्हणजे मराठी भाषा बोलता बोलता अजून कुठल्या भाषेचे शब्द आपण मराठी भाषा बोलता बोलता आपण उच्चारण करतो. मग प्रश्न आला मराठी भाषेवर प्रभुत्व कोणत्या भाषेचे आहेत? तर पहिला म्हणायचं संस्कृत आणि इंग्रजी. कारण आपण मराठी बोलता बोलता काही इंग्रजीचे शब्द पण वापर करतो. आला लक्षात? जसं तर कालच सांगितलं तुम्हाला की मी क्रिकेट खेळायला चाललो. आता क्रिकेट हा शब्द मराठी आहे का? नाही, तो इंग्रजी शब्द आहे. मला बॉल पाहिजे. बॉल हा मराठी शब्द आहे का? नाही, तो इंग्रजी शब्द आहे. मला मोबाईल पाहिजे. मोबाईल हा इंग्रजी शब्द आहे. मोबाईल म्हणजेच काय? भ्रमणध्वनी. आला लक्षात? टेलिफोन म्हणजे दूरध्वनी. आला लक्षात? हे आहे ना. तर का आपण ट्रेन म्हणतो तर ट्रेन हा इंग्रजी शब्द आहे. आगगाडी फार कमी म्हणतो आपण. आगगाडी आपण फार कमी आगगाडीनेच चाललो असं म्हणतो का? नाही, फार कमी म्हणजे क्वचितच एखादा शब्द जर उच्चारण करत होतो. आपण जेव्हा बालवाडीत होतो तेव्हा आगगाडी म्हणजे आगगाडी फक्त एवढाच शिकलो. आला लक्षात? आ म्हणजे आरसा, आ म्हणजे आगगाडी एवढाच शिकतो. पण आपण आगगाडीने चाललो असं म्हणत का? नाही, पण ट्रेनने चालतो. म्हणजे मराठी बोलता बोलता हे जे शब्द आहेत इंग्रजीचे, म्हणून आपण तो जो प्रश्न निर्माण झाला की मराठी भाषेवर प्रभुत्व कोणाचे आहेत तर मराठी संस्कृत आणि इंग्रजी. बरं, संस्कृत आणि इंग्रजी यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही भाषेचं प्रभुत्व आहे. बरं, जसा गुजराती भाषा आपण बोलतो, कानडी भाषा आपण बोलतो, मराठी बोलता बोलता हे एक समोर आपला एक टॉपिक येणार आहे. त्या टॉपिकमध्ये आपण
कोणता शब्द कुठल्या भाषेतून आला, शब्दसिद्धी हा एक प्रकार आहे तिथं, त्याच्यामध्ये आपण सांगणार आहोत कशा प्रकारे कोणता शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे. ठीक आहे. पण वर्चस्व संस्कृत आणि इंग्रजी या भाषेचा आहे. त्याचा व्यतिरिक्त कानडी भाषेचा पण आहे, गुजराती भाषेचा पण आहे, तामिळ पण आहे, तेलुगू पण आहे, इंग्रजी पण आहे, हिंदी पण आहे. आलं लक्षात. आता त्यानंतर दुसरा आहे लिपी. भाषा समजलं. आता आपण लिपी समजूया. लिपी म्हणजे लिंपणे. साधा भाषा म्हणजे लिपी म्हणजे लिंपणे. आता तो पेनाच्या माध्यमाने बोर्डवर लिंपणे म्हणजे लिहिणे, किंवा पेन्सिलच्या किंवा पेनाच्या माध्यमाने व रजिस्टरवर लिहिणे, खडूच्या माध्यमाने बोर्डवर लिहिणे, म्हणजे कशाच्याही माध्यमाने जे आपण ड्रॉ करतो, लिहितो, लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. मग आता त्याची व्याख्या जर करायची झाले तर काय म्हणणार आपण? आवाजाच्या किंवा ध्वनीच्या किंवा अक्षरांच्या ज्या खुणा असतात जिथं आपण लिहून ठेवतो त्याला लिपी असे म्हणतात. मग लिपीची आवश्यकता का भासली आपल्याला? लिपीची आवश्यकता का भासली हे पण आपल्याला महत्त्वाचं माहीत असायला पाहिजे. जर लिपी नसती तर आपण कुठलेही शब्द किंवा कुठलेही अक्षर किंवा कुठलेही वाक्य आपण लिहू शकलो असतो का? नाही, बोलले असतो. पण ते कुठंतरी चित्रित करत असलो असतो का आपण? नाही. लिपीचा शोध लागला म्हणून आपण एखादा वाक्य किंवा शब्द आपण लिहून ठेवतो. आता लिपीचा शोध लागला म्हणून हा बोर्डावर मी सगळं लिहून ठेवलेलं आहे. लिपीचा शोध नसता तर मी हे लिहून ठेवलो असतो का? नाही. मग हे शब्द बोललो असतो आणि ते हवेत विरघळले असते, म्हणजे ते विरघळता कामा नये यासाठी आपल्याला लिपीचा वापर करावा लागला किंवा लिपीचा शोध लागला की आपण जे शब्द बोलतो, अक्षर बोलतो, वाक्य बोलतो हे विरघळता कामा नये, म्हणजे नाहीसा होता कामा नये, म्हणून हे कुठेतरी लिहिल्या गेल्या पाहिजे, कुठेतरी चित्रित असला पाहिजे, कुठेतरी त्यांचं लेखन असायला पाहिजे, म्हणून लिपीचा शोध लागला. आलं लक्षात. आता लिपी जी आपली मराठी भाषा आहे, तर मराठी भाषा लिहिण्यासाठी आपल्याला कुठल्या लिपीचा वापर करावा लागतो? देवनागरी लिपीचा वापर करावा लागतो. मग आता देवनागरी लिपी म्हणजे काय किंवा देवनागरी लिपी कशी असते, कशा प्रकारे लिहिल्या जाते? देवनागरी लिपी ही लिहिताना डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. देवनागरी लिपी आपण इकडून इकडे लिहितो. इकडून इकडे लिहितो का? नाही. इकडून इकडे आपण लिहू शकत नाही. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. कारण प्रश्न येतो की देवनागरी लिहिण्याची पद्धत कोणती? तर काय आहे? डावीकडून उजवीकडे. दाखवा पाणी थोडं. हा, देवनागरी लिपी म्हणजेच काय? म्हणजे लिहिण्याची त्याची पद्धत कशी आहे? डावीकडून उजवीकडे. बरं, देवनागरी लिपी आताच्या कालखंडात मराठी भाषेची जी लिपी आहे ती देवनागरी आहे. पण पूर्वी काय होता? काही कालखंडापूर्वी देवनागरी लिपीला दुसरे नावं होते. मोड लिपी होता, धाव लिपी होता, बाळबोध लिपी होता. हे विशिष्ट कालखंडानुसार त्यांना नाव देण्यात आली होती, लक्षात ठेवायचं. पण आता जर विचारलं की मराठी भाषेची लिपी कोणती किंवा आर्यगटातील भाषेची लिपी कोणती, तर कोणती? देवनागरी लिपी. आलं लक्षात. मग हे लिपी झाली. अक्षर. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. अक्षर म्हणजेच काय? नष्ट न होणारे, जे कधी क्षर होत नाही. क्षर म्हणजे नष्ट होणे. जे कधीच नष्ट होत नाही त्यांना आपण अक्षर असे म्हणतो. हे झाली त्याची व्याख्या. रचना हे आपण वर्णमालेमध्ये घेऊ की अक्षर कसं तयार होते. लक्षात. हे आता त्याची व्याख्या तुम्हाला सांगितलं आहे. हां, मराठी भाषेची लिपी पण तुम्हाला सांगितलं. देवनागरी लिपी आहे, डावीकडून उजवीकडे ते लिहिण्याची पद्धत आहे. एवढं समजलं. त्यानंतर हा जो भाषा जे आहेत आपल्या, त्या भाषेचे विभाग आहेत. दोन प्रकार आहेत. एक सांकेतिक भाषा आणि एक नैसर्गिक भाषा. आता सांकेतिक भाषा म्हणजे काय? सांकेतिक भाषा म्हणजे मानवाद्वारे केलेली भाषा. मानवाद्वारे केलेली भाषा म्हणजे टंकलेखन, लिहिणे हे मानव निर्मित आहे की नाही?
म्हणजे टंकलेखन, लिहिणे हे मानवनिर्मित. जे काही कृत्य मानवाद्वारे होते त्याला सांकेतिक भाषामध्ये मोडल्या जातात आणि जे काही कृत्य निसर्गाद्वारे होते त्याला नैसर्गिक भाषामध्ये मोडल्या जातात. म्हणजे आता तुम्ही आम्ही जे बोलतो हे निसर्गाची देणारी देणगी आहे की नाही, म्हणून याला नैसर्गिक भाषा म्हणतात. पशुपक्ष्यांचे आवाज हे निसर्गाने जी दिलेली देणगी आहे म्हणून याला काय म्हणतात, नैसर्गिक भाषा. आलं लक्षात. विचारतात हे नैसर्गिक आणि कृत्रिम काय आहे हे माहीत असायला पाहिजे. एकदम साधे आणि सोपी ट्रिक. जो काम आदमी करता है मतलब इंसान करता है उसे सांकेतिक, जो काम भगवान करता है, निसर्ग करता है, उसको क्या बोलते हैं, नैसर्गिक. देवनागरी लिपी पण झालेला आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारे आपल्याला मराठी भाषेचा प्रभुत्व काय आहे, मराठी भाषेचा उगम कसा झाला, मराठी भाषेवर वर्चस्व कशा प्रकारचे आहे, मराठी भाषेचा जन्म कुठून झालेला आहे, सर्वात जुन्या भाषा कोणत्या आहेत, हे सगळं आपल्याला इथं बघायला मिळाले. आता एखादा शब्द आपण जर लिहितो, त्या शब्द लिहिल्यानंतर जसा मी भारत हा शब्द लिहिला तर याच्यावर ही जी आडवी रेषा जे आपण दिली जाते त्याला व्याकरणामध्ये शिरोरेषा असे म्हणतात. प्रश्न विचारला जातो, एखादा शब्द लिहिताना त्याच्यावर आडवी रेषा दिलेल्या जातात त्याला काय म्हणतात, तर शिरोरेषा हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आलं लक्षात. हे सगळं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मराठी भाषेच्या उगमस्थानावर यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. समजला. हा जो बोर्डावर सगळं काही लिहून दिलेला आहे हे कोणाला नाही समजलं, पूरा समझ गया आपको, नहीं समझा होगा तो पूछ लीजिएगा मुझे, क्योंकि हम जब तक के पूरे को समझता नहीं तब तक के आगे नहीं जाने वाले हैं. समझ में आया. और वैसे भी हम इधर गोंदिया की तरफ के हैं तो मराठी बहुत कम समझते हैं, हिंदी ज़्यादा समझते हैं. लेकिन मेरा ऐसा है की मराठी व्याकरण हा परिपूर्णतः आपल्याला समजायला पाहिजे किंवा समजता आला पाहिजे. याच्यावरचे प्रश्न एवढे जबरदस्त असतात की एकदा प्रश्न वाचला की याचा आन्सर आपल्याला माहीत असायला पाहिजे. समजला. आपल्याला जर हा व्हिडिओ किंवा लेक्चर समजला नसेल तर कमेंट बॉक्सवर टाकायचं. जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं किंवा डिस्प्लेवर माझा नंबर येत आहे, हे बघा ना, खाली येत आहे नंबर, दिसला. हां, तर या नंबरवर व्हॉट्सअप करायचं किंवा जे काही तुम्हाला क्वेरी असतील, प्रश्न असतील त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं. सगळं प्रश्नाचं उत्तर हे सॉल्व करण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे मित्रांनो. ही आज आपला 2025चा मराठी व्याकरणाचा पहिला लेक्चर होता. आपल्याला जर कंटिन्यू बॅच अटेंड करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपला सर्व क्लासेस आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मिळतील. नमस्कार.